मित्रांनो, कसं आहात मित्रांनो? आज इथे आपण बघणार आहोत ऑपरेटर इन C++ प्रोग्रामिंग लँग्वेज. तर मित्रांनो, आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं की प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल ऑपरेटर्स विषयी बघितलं होतं. तर आज आपण इथे टाइप्स ऑफ लॉजिकल ऑपरेटर विषयी बघणार आहोत. तर मित्रांनो, आपली ऑपरेटर्सची सिरीज सुरू आहे, बरोबर आहे. तर आज आपण इथे टाइप्स ऑफ लॉजिकल ऑपरेटर बघणार आहोत. पण मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक ऑपरेटरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला ही ऑपरेटरची स्लाइड नक्की दिसते. का दिसते मित्रांनो? कारण माहिती आहे का, जर तुम्हाला एक्झाम मध्ये ऑपरेटर विषयीची कुठलाही क्वेश्चन आला तर सगळ्यात आधी त्या ऑपरेटर म्हणजे काय हे लिहायचं, म्हणजे त्याची डेफिनेशन लिहायची. त्यानंतर ती जी लँग्वेज आहे, फॉर एक्झाम्पल आपण इथे C++ लँग्वेज शिकत आहोत, तर C++ लँग्वेज कुठल्या ऑपरेटरला सपोर्ट करते ते सुद्धा इथे लिहायचं आहे. त्यानंतर ऍक्च्युअल जो आपला क्वेश्चन असतो त्याला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, ही पद्धत नेहमी लक्षात ठेवाल. तर आपण लॉजिकल ऑपरेटर पर्यंत आलेलो आहोत आणि आज आपण त्याचे टाइप्स बघणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. सो टाइप्स ऑफ लॉजिकल ऑपरेटर, तीन टाइपचे लॉजिकल ऑपरेटर आहे: लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर अँड लॉजिकल नॉट. लॉजिकल अँड हे ऑपरेटर डबल एम्परसँड साइननी दर्शविल्या जाते. लॉजिकल ऑर हे ऑपरेटर टू पाईप साइननी दर्शविल्या जाते आणि लॉजिकल नॉट हे ऑपरेटर एक्सक्लामेटरी मार्कनी दर्शविल्या जाते. तर मित्रांनो, काय असतं की लॉजिकल अँड ऑपरेटर समजण्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल माहिती असणे फार आवश्यक. तर सगळ्यात आधी आपण हा ट्रूथ टेबल समजण्यासाठी काय करूया, एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, इथे 5 इज ग्रेटर दॅन 2. ठीक आहे, 5 इज ग्रेटर दॅन 2 ही एक कंडिशन झाली. त्यानंतर आपल्याला इथे दोन कंडिशन असणे आवश्यक आहे. लॉजिकल अँडचं यूज काय आहे की दोनपेक्षा जास्त कंडिशनला कनेक्ट करण्यासाठी लॉजिकल अँडचा यूज केला जातो. त्यामुळे कमीत कमी दोन कंडिशन्स असणे मस्ट आहे इथे. ठीक आहे, तर आपण सगळ्यात आधी दोन कंडिशन घेऊया. 5 इज ग्रेटर दॅन 2 अँड 5 इज लेस दॅन 1. ह्या दोन कंडिशन्स आपण घेतलेल्या आहे. फॉर एक्झाम्पल, आता इथे काय म्हटलं गेलेलं आहे की आपण आधीच्या लेक्चरमध्ये हा पॉइंट पाहिला होता, तर परत एकदा रिवाइज करून घेऊया, कारण आपल्याला ट्रूथ टेबल माहिती असण्यासाठी हा पॉइंट माहिती असणे आवश्यक आहे. 5 इज ग्रेटर दॅन 2 ही कंडिशन कशी आहे? ट्रू आहे, राईट. ट्रू आहे म्हणजेच ही 1 नी रिप्रेझेंट केल्या जाईल बुलियन मध्ये. म्हणूनच बाय डिफॉल्ट काय होतं की जे व्हॅल्यूज असतात ते बुलियन मध्ये कन्वर्ट केल्या जातात. तर अशा पद्धतीने त्या कन्वर्ट केल्या जातात, राईट. 5 इज लेस दॅन 1. 5 इज लेस दॅन 1 आहे का? नाही आहे, फॉल्स आहे. म्हणजेच काय, तर ही जी कंडिशन आहे ती 0 नी रिप्रेझेंट केली जाते. फॉर एक्झाम्पल, मी इथे जर लॉजिकल अँड यूज केला, राईट, मला लॉजिकल अँड यूज करायचं आहे आणि हे दोन्ही कंडिशन काय करायचं आहे, ऍट अ टाइम चेक करायच्या आहे. ह्या दोन काय झाल्या, इनपुट झाल्या. ठीक आहे, 1 आणि 0 काय झाला, इनपुट झाल्या. म्हणजेच दोन इनपुट आहे इथे. ठीक आहे, दोन इनपुट आहे आणि मला इथे रिझल्ट हवा आहे. त्यामुळे या ट्रूथ टेबल मध्ये दोन इनपुट घेतलेले आहे. ए आणि बी काय आहे, इनपुट्स आहेत. याला आपण कंडिशन्स म्हणा, व्हेरिएबल्स म्हणा, काहीही म्हणू शकतो. ठीक आहे, तर या कंडिशन नुसार फॉर एक्झाम्पल हे इथं बघा 0 आणि 1 आहे, तर रिझल्ट काय येईल, 0 येईल याचा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने फॉल्स, रिझल्ट काय आहे, फॉल्स. अशा पद्धतीने कंडिशन्स इव्हॉल्युएट करण्यासाठी या ट्रूथ टेबलचा यूज केला जातो. तर इनपुट किती आहेत, 2 इनपुट आहे आणि आउटपुट आपल्याला 1 मिळणार आहे. जर आपल्याला इनपुट, जर पहिलं इनपुट फॉल्स असेल, दुसरं इनपुट सुद्धा फॉल्स असेल, फॉल्स म्हणजे 0 आणि ट्रू म्हणजेच 1, लक्षात ठेवून घ्यायचं. ठीक आहे, तर आपल्याला आउटपुट पण फॉल्स येणार. दोन्ही कंडिशन फॉल्स असेल तर आउटपुट पण फॉल्सच येणार. ठीक आहे, पहिलं इनपुट फॉल्स असेल, दुसरं इनपुट ट्रू असेल तर आउटपुट पण फॉल्स येणार. ठीक आहे, पहिला इनपुट ट्रू असेल, दुसरा इनपुट जर फॉल्स असेल तर आउटपुट फॉल्स येणार. ठीक आहे, पहिलं इनपुट ट्रू असेल, दुसरं इनपुट ट्रू असेल तर आउटपुट काय ना, ट्रू येणार. ठीक आहे, तर इथे एकच कंडिशन लक्षात ठेवायची आहे. अँड म्हणजे काय, आणि म्हणजेच दोन्ही कंडिशन्स जेव्हा ट्रू असेल तेव्हाच आउटपुट ट्रू मिळेल, अदरवाइज फॉल्स. तर इथे तुमच्या नोट्ससाठी आपण लिहून घेतलेलं आहे, द लॉजिकल अँड ऑपरेटर रिटर्न्स द बुलियन व्हॅल्यू ट्रू 1 or 1 when the both operands satisfy the condition and are true in nature. इथे पण तेच म्हटलेलं आहे, जेव्हा की दोन्ही कंडिशन ट्रू असेल तरच आउटपुट आपल्याला ट्रू मिळणार आहे. इफ एनी वन ऑफ द ऑपरँड डज नॉट सॅटिस्फाय द कंडिशन, इट विल रिटर्न अ फॉल्स ऑर 0 व्हॅल्यू. म्हणजेच काय की दोन पैकी एक जरी कंडिशन फॉल्स असेल तर आउटपुट सुद्धा फॉल्स येणार. आणि याची असोसिएटिव्हिटी आहे लेफ्ट टू राईट असोसिएटिव्हिटी. आता असोसिएटिव्हिटी म्हणजे काय, हे
आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया. डू नॉट गेट कन्फ्युज बिटवीन डबल ampersand sign and ampersand symbol represent the bitwise AND operator. This operator performs AND function on every bit of the two values of the operand. आता इथे काय म्हटलेलं आहे, डबल ampersand साइन हे काय आहे, लॉजिकल अँड ऑपरेटर आहे. ठीक आहे. आणि सिंगल ampersand साइन हे बिटवाइज अँड ऑपरेटर आहे. आणि या दोन्ही ऑपरेटर्सचं फंक्शनिंग खूप वेगळं आहे एकमेकांपासून. ठीक आहे. बिटवाइज अँड हे काय परफॉर्म करतं, अँड ऑपरेशनच परफॉर्म करतं, पण व्हॅल्यूजच्या प्रत्येक बीटवर परफॉर्म करतं. राईट. तर आता आपल्याला अँड समजलेला आहे आणि ट्रूथ टेबल पण हा लक्षात आला आहे. तर आपण याचं काय करू, प्रॅक्टिकली एक एक्झाम्पल बघूया. मित्रांनो बघा, आपण इथे चारही कंडिशन्स घेतलेल्या आहेत. तर सगळ्यात आधी ए इज इक्वल टू 0 आहे का, तर नाही, हा फॉल्स आहे. त्यानंतर लॉजिकल अँड आहे. त्यानंतर ए इज इक्वल टू 0 घेतलेला आहे म्हणजेच फॉल्स आहे, लॉजिकल अँड. त्यानंतर ए इज ग्रेटर दॅन बी, ए हा ग्रेटर आहे का बी पेक्षा, फॉल्स आहे. तर रिझल्ट आपल्याला काय मिळणार आहे, फॉल्स मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड कंडिशन कशी घेतलेली आहे आपण बघा, की ए इज इक्वल टू 0 फॉल्स आहे. त्यानंतर लॉजिकल अँड ए इज लेस दॅन बी ट्रू आहे कंडिशन, आपल्याला रिझल्ट फॉल्सच येणार आहे. फॉल्स म्हणजेच काय, तर 0 0 येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ए इज इक्वल टू 10 तर ट्रू आहे कंडिशन आणि लॉजिकल अँड यूज केलेला आहे. ए इज ग्रेटर दॅन बी, ए हा ग्रेटर आहे का बी पेक्षा, फॉल्स आहे. तर आपल्याला रिझल्ट सुद्धा फॉल्स येणार. ठीक आहे. आणि फॉल्स येणार म्हणजेच काय, 0 येणार. त्यानंतर ए इज इक्वल टू 10 ट्रू आहे आणि ए इज लेस दॅन बी हा सुद्धा ट्रू आहे कंडिशन, त्यामुळे आपल्याला इथे रिझल्ट सुद्धा काय येणार, ट्रू येणार. बघूया असं होतं का, तर 0 0 0 1 आन्सर असलं पाहिजे आपल्याला. बघा 0 0 0 1 हे आन्सर आलेलं आहे. हे झालं लॉजिकल अँडचं एक्झाम्पल. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे एक्झाम्पल सुद्धा लिहून घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया लॉजिकल ऑर. लॉजिकल ऑरचा आपण ट्रूथ टेबल बघूया. यामध्ये पण 2 कंडिशन्स यूज करतो आपण. राईट. त्यामुळे 2 इनपुट आणि 1 आउटपुट. राईट. जर कंडिशन फॉल्स असेल, पहिला इनपुट फॉल्स असेल, सेकंड इनपुट पण फॉल्स असेल, तर आपल्याला आउटपुट फॉल्स येणार. जर फर्स्ट इनपुट फॉल्स असेल, सेकंड इनपुट ट्रू असेल, तर आपल्याला आउटपुट ट्रू येणार. फर्स्ट इनपुट जर आपल्याला ट्रू असेल आणि सेकंड इनपुट जर आपल्याला फॉल्स असेल, तर आपल्याला आउटपुट काय येणार, ट्रू येणार. फर्स्ट इनपुट जर ट्रू असेल, सेकंड इनपुट सुद्धा ट्रू असेल, तर आपल्याला आउटपुट सुद्धा काय येणार, ट्रू येणार. तर यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी एकच गोष्ट आहे की जेव्हा की दोन्ही कंडिशन ट्रू असतील तरच आपल्याला जेव्हा की दोन्ही कंडिशन्स फॉल्स असतील तरच आपल्याला आउटपुट हे फॉल्स येणार, अदरवाइज ट्रू येणार. राईट. त्यानंतर द लॉजिकल ऑर ऑपरेटर रिटर्न्स अ बुलियन व्हॅल्यू ट्रू व्हेन एनी वन ऑफ द ऑपरेंट सॅटिस्फाय द कंडिशन अँड ट्रू इन नेचर. म्हणजे दोनपैकी कुठलीही एक कंडिशन जर ट्रू असेल तर आउटपुट काय येणार, ट्रूच येणार. ठीक आहे. इफ बोथ ऑफ द ऑपरेंट डू नॉट सॅटिस्फाय द कंडिशन देन इट विल रिटर्न अ फॉल्स ऑर 0 व्हॅल्यू. म्हणजेच काय की दोन्ही कंडिशन्स फॉल्स असेल तेव्हाच रिझल्ट हा फॉल्स येईल, अदरवाइज ट्रूच येणार. लेफ्ट टू राईट असोसिएटिव्हिटी आहे. असोसिएटिव्हिटी आपण पुढे बघणार आहोत. डू नॉट गेट कन्फ्युज बिटवीन द लॉजिकल ऑर अँड बिटवाइज ऑर ऑपरेटर. द बिटवाइज ऑर ऑपरेटर, दिस ऑपरेटर परफॉर्म्स ऑर फंक्शन ऑन एव्हरी बिट ऑफ द 2 व्हॅल्यूज ऑफ द ऑपरेंट. बिटवाइज ऑपरेटर आणि लॉजिकल ऑर ऑपरेटर यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये. डबल पाईप साइन म्हणजेच लॉजिकल ऑर आणि सिंगल पाईप साइन ऑर सिम्बॉल म्हणजेच काय, बिटवाइज ऑर. आणि यांचे फंक्शनिंग वेगळे आहेत. तर बिटवाइज ऑर काय करतो, ऑर ऑपरेशनच परफॉर्म करतो, पण प्रत्येक बीटवर ऑर ऑपरेशन्स परफॉर्म करतो. ते कशा पद्धतीने करतो हे आपण बिटवाइज ऑपरेटर बघू तेव्हा बघणार आहोत. ठीक आहे. तर हे झालं लॉजिकल ऑर ऑपरेटर. आता याचा सुद्धा आपण प्रॅक्टिकली रन करून तर बघा मित्रांनो, आपण इथे प्रोग्राम लिहिलेला आहे आणि कंडिशन्स पण लिहिलेले आहेत. एक्स ची व्हॅल्यू 10 घेतली आहे, वाय ची व्हॅल्यू 20. तर मित्रांनो इथे आपण काय केलेलं आहे, एक्स इज इक्वल टू 0 ही पहिली कंडिशन आहे, तर त्याचं आन्सर फॉल्स आहे. लॉजिकल ऑर यूज केला, एक्स इज ग्रेटर दॅन वाय, तर कंडिशन फॉल्स आहे. तर आपल्याला याचं आन्सर फॉल्सच येणार आहे. एक्स इज इक्वल टू 0 ही कंडिशन फॉल्स आहे. लॉजिकल ऑर यूज केलेला आहे. त्यानंतर एक्स इज लेस दॅन वाय, 10 इज लेस दॅन वाय आहे का, येस आहे, ट्रू आहे. त्यामुळे आपल्याला आन्सर ट्रू येणार आहे. एक्स इज इक्वल टू 10, राईट, ट्रू आहे. लॉजिकल ऑर यूज केलेला आहे. त्यानंतर एक्स इज ग्रेटर दॅन वाय,
10 इज ग्रेटर दॅन वाय आहे का, 10 इज ग्रेटर दॅन 20 आहे का, फॉल्स आहे. त्यामुळे आपल्याला आन्सर ट्रू येणार आहे. एक्स इज इक्वल टू 10 ही कंडिशन ट्रू आहे. त्यानंतर लॉजिकल ऑर यूज केलेला आहे. एक्स इज लेस दॅन वाय आहे का, तर येस ट्रू आहे आन्सर. त्यामुळेच आपल्याला ऍक्च्युअल रिझल्ट पण ट्रू येणार आहे. तर बघूया आपल्याला ऍज एक्सपेक्टेड आन्सर मिळत आहे का. तर बघा मित्रांनो, ऍज एक्सपेक्टेड आपल्याला आन्सर मिळालेला आहे. पहिली कंडिशन फॉल्स, बाकी सगळ्या ट्रू. ठीक आहे, तर हे झालं लॉजिकल ऑर ऑपरेटर. ठीक आहे, त्यानंतर आपण बघणार आहोत नॉट ऑपरेटर. सो नॉट ऑपरेटर काय आहे. द लॉजिकल नॉट ऑपरेटर इज अन युनरी ऑपरेटर दॅट इज इट रिक्वायर्स ओनली वन ऑपरेंड टू वर्क ऑन फॉलोइंग इज द ट्रूथ टेबल ऑफ नॉट ऑपरेटर. तर इथे इनपुट 1 आहे, म्हणजेच काय आहे, हे जे नॉट ऑपरेटर आहे हे युनरी ऑपरेटर आहे. युनरी ऑपरेटर म्हणजे याला एकच ऑपरेंडची आवश्यकता आहे आणि इनपुट इथे आपल्याला एकाच इनपुटची आवश्यकता आहे. राईट, तर इथे काय आहे की कंडिशन जर फॉल्स असेल तर आउटपुट आपल्याला ट्रू येणार. म्हणजे जर रिव्हर्स करायचं असेल आपल्याला तर त्यासाठी आपण लॉजिकल नॉटचा यूज करू शकतो. आणि जर इनपुट हे ट्रू असेल तर आपल्याला आउटपुट काय येणार, फॉल्स येणार. राईट, तर द लॉजिकल नॉट ऑपरेटर रिटर्न्स अ निगेटिव्ह व्हॅल्यू इफ द कंडिशन इज नॉट सॅटिस्फाईड देन इट विल रिटर्न अ ट्रू व्हॅल्यू. म्हणजे जर इनपुट फॉल्स असेल तर रिझल्ट आपल्याला ट्रू येणार. इफ द कंडिशन इज सॅटिस्फाईड देन इट विल रिटर्न अ फॉल्स व्हॅल्यू. म्हणजेच काय, जर कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला रिझल्ट काय येणार, फॉल्स येणार. आता ऑर्डर ऑफ प्रेसिडन्स म्हणजे काय, तर जर एखाद्या एक्सप्रेशन मध्ये आपल्याला जर तिन्ही लॉजिकल ऑपरेटर्स असतील तर आपण कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह केलं पाहिजे त्याला, तर त्यासाठी इथे प्रायोरिटी ऑर प्रेसिडेन्स यूज केले जाते. फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला कंचे भागू बेव हा रूल यूज करतो आपण. त्याच पद्धतीने इथे प्रेसिडेन्स ऑर प्रायोरिटी म्हणू शकतो आपण याला, की एकाच एक्सप्रेशन मध्ये तिन्ही ऑपरेटर्स असतील तर त्यासाठी आपण पहिला ऑपरेटर कुठला सॉल्व्ह करायचा, तर इथे प्रेसिडेन्स आहे लॉजिकल नॉट सगळ्यात आधी महत्वाचा आहे. त्यानंतर सेकंड प्रायोरिटी आहे लॉजिकल अँडला. त्यानंतर थर्ड प्रायोरिटी आहे लॉजिकल ऑरला. आता मी म्हटलेलं होतं की असोसिएटिव्हिटी बघू आपण. तर फॉर एक्झाम्पल इथे ऑर ऑपरेटर आहे, तर एका एक्सप्रेशन मध्ये 2 वेळा ऑर ऑपरेटर आलेले आहे. राईट, 2 वेळा ऑर ऑपरेटर आलेले आहेत एका एक्सप्रेशन मध्ये. ठीक, फॉर एक्झाम्पल इथे एक ऑर ऑपरेटर आहे आणि इथे सेकंड ऑर ऑपरेटर आहे. तर माहिती आहे का काय करणार आपण, तर याच्या असोसिएटिव्हिटीनुसार जाणार. म्हणजे लेफ्ट टू राईट, म्हणजे लेफ्ट टू राईट आपल्याला सगळ्यात पहिले जो लागेल तो आधी सॉल्व्ह करायचा, हा ऑपरेटर आधी सॉल्व्ह करायचा आणि हा नंतर सॉल्व्ह करायचा. तर अशा पद्धतीने आपण एक्सप्रेशन सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, तर आपण नॉट ऑपरेटरचं एक एक्झाम्पल बघून घेऊया. इथे एक सिंपल प्रोग्राम घेतलेला आहे आपण. नॉट ऑपरेटरचं इथे यूज केलेलं आहे आणि एक्स इज लेस दॅन वाय असं लिहिलेलं आहे. एक्स इज लेस दॅन वाय म्हणजे काय, कंडिशन ही ट्रू आहे. राईट, कंडिशन ही ट्रू आहे, पण आपल्याला रिझल्ट काय येणार, फॉल्स येणार. बघूया आपण रन करून. बघा रिझल्ट आपल्याला 0 आलेला आहे, म्हणजे रिझल्ट आपल्याला फॉल्स आलेला आहे. म्हणजे जर कंडिशन ट्रू असेल तर रिझल्ट आपल्याला फॉल्स येतो नॉट ऑपरेटर मध्ये. ठीक, तर आय होप मित्रांनो तुम्हाला ऑपरेटर्स विषयीची पुरेपूर माहिती मिळाली असेल. त्यानंतर आपण इथे प्रेसिडेन्स आणि असोसिएटिव्हिटी सुद्धा शॉर्ट मध्ये बघितल्या आहे. तर थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. कीप सपोर्ट. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर काही क्वेरी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायला पाहिजे ते सुद्धा कमेंट करून सांगा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. कीप सपोर्टिंग. थँक्यू.